उत्तर सोलापूर तालुक्यातील रणमसले येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कर्जाच्या विवंचनेतून त्रस्त 60 वर्ष शेतकऱ्याने शेतातील पिंपळाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। ही घटना रविवारी 26 जुलै 2026 रोजी घडली। सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील रणमसले गावात कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। मृत व्यक्तीचे नाव बाळासाहेब पंढरी गरड, वय 60 असे आहे। ते रणमसले येथील रहिवासी होते। मिळालेल्या माहितीनुसार 26 जुलै 2026 रोजी रविवारी सकाळी बाळासाहेब गरड यांनी दामोदर गजघाटे यांच्या शेतातील पिंपळाच्या झाडाला कापडाच्या दोरीने गळफास लावून घेतला। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले। घटना लक्षात आल्यानंतर गावाचे पोलीस पाटील तानाजी गोरे आणि मैताचे भाचे ज्योतिराम साठे यांनी तातडीने त्यांना गळफासातून खाली उतरवले आणि उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दाखल केले। मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। And press the bell icon. Never miss a